हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर माझं नाव काजल आहे आणि आज ना ॲक्च्युली सकाळी लवकर उठल्यानंतर मी खूप लो फील करत होते आणि विकनेस पण आलेला. मग त्याच्यामुळे मी ठरवत होते जिमला जाऊ की नको. मग याच्यामध्येच मला खूप जास्त उशीर झालेला. मग तरी पण फायनली मी डिसाईड केलं की जिमला जाऊया, कारण ना नंतर उद्या आणि परवा विकेंडसुद्धा आहे. मग तेव्हा पण जिम मिस होते, मग ते रिग्रेट होतं नंतर. त्याच्यामुळे मग मी डिसाईड केलं जिमला जाऊया. मग नंतर जिमला जायची तयारी केली आणि जिमला गेले. आणि आज मी जास्त काही वर्कआउट नाही केलेलं, कारण खूप जास्त विकनेस होता त्याच्यामुळे. आणि आज चेस्ट डे होता, त्याच्यामुळे चेस्टचे 2-3च सेट केले मी. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं स्ट्रेचिंग वगैरे केलं आणि बघितलं मी मिररमध्ये, फोटोज वगैरे काढले. त्याच्यामध्ये मला माझे स्टमकचे रिझल्ट्स खूप चांगले भेटले, चांगले दिसले म्हणजे. कारण ना मी गेली 3-4 महिन्यापासून चपाती नाही खाते. पहिल्यापासूनच खात नव्हते मी जास्त, पण थोडी खात होते, ती पण पूर्णपणे बंद केलेली. आणि भाकरी खायला सुरू केलेली मी, कारण ना भाकरीमध्ये खूप जास्त कॅलरीज वगैरे पण नसतात. चपातीमध्ये कसं जास्त हे असतं, फॅट असतं. मग त्याच्यामुळे भाकरी खायला स्टार्ट केलेलं आणि त्याच्यामुळे मला माझ्या स्किनमध्ये आणि हेल्थमध्ये पण खूप जास्त फरक जाणवला. मग नंतर जिमवरून येताना नंतर लक्षात आलं की फ्रूट्स पण संपलेले आहेत. मग जिमवरून येतानाच मी मार्केटमध्ये गेले. मार्केटमध्ये फ्रूट्स वगैरे घेतले, द्राक्ष पण घेतली आणि अजून थोडं सामान घ्यायचं होतं, ते सगळं घेतलं. आणि त्याच्यानंतर लगेच मी रूमवरती आले, कारण आवरायल्यानंतर खूप उशीर होतो आणि कॅबसुद्धा लवकर येते ऑफिसची. नंतर खूप मग गडबड होते. मग त्याच्यामुळे लगेच येऊन फटाफट अंघोळ वगैरे केली, फ्रेशनअप झाले आणि त्याच्यानंतर टिफिन बनवायला स्टार्ट केला. आणि माझे हस्बंडसुद्धा आजारी होते, मग त्याच्यामुळे त्यांना घशामध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालेला. मग त्यामुळं त्यांच्यासाठी मी ब्लॅक टी बनवला आलं टाकून, कारण मी असं ऐकलेलं की आल्याचा चहा पिला तर थोडंसं घशामध्ये बरं वाटतं म्हणून. मग नंतर चहा वगैरे बनवला. आणि आज मी बटाट्याची आणि वांग्याची भाजी बनवणार होती टिफिनसाठी त्यांच्या. मग ती सगळं स्वच्छ धुवून घेतलं मी, वांगा आणि बटाटा, कारण मार्केटमधून नुसतंच आणलेलं होतं आणि थोडीशी माती होती बटाट्याला म्हणून. मग नंतर कांदा आणि टोमॅटो कापून घेतला, त्याला थोडंसं गरम तेलामध्ये फ्राय करून घेतलं वांग्याला आणि बटाट्याला. आणि त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करून त्याला गॅसवरती ठेवलं. अर्ध्या तासामध्ये लगेच वांगं शिजून झालेलं. मग टिफिन वगैरे पॅक केलं आणि त्याच्यानंतर मग ऑफिसला जायला मी रेडी झाली आणि ऑफिसला आले. तर असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.